नमस्कार. कधी विचार केलाय की जी ढाल संरक्षणासाठी असते तीच जर भ्रष्टाचाराचा किल्ला बनली तर काय होईल? आज आपण अशाच एका कायद्याविषयी बोलणार आहोत. एक असा कायदा जो बनवला गेला होता प्रामाणिक अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी, पण त्याचाच वापर झाला एका मोठ्या घोटाळ्याला लपवण्यासाठी. आणि मग न्यायालयाने हा सगळा डाव कसा उधळून लावला, चला पाहूया. आणि या सगळ्या कहाणीच्या केंद्रस्थानी आहे आपलं मुंबई उच्च न्यायालय. म्हणजे बघा, जेव्हा सिस्टममधल्या पळवाटा वापरून कोणीतरी न्याय थांबवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा कायद्याचा खरा अर्थ काय आहे हे सांगायला हेच न्यायालय पुढे येतं. तर मग मूळ प्रश्न तोच आहे की नाही, की जेव्हा रक्षणासाठी बनवलेला कायदाच भक्षकांची ढाल बनतो तेव्हा नेमकं काय होतं? आणि याच एका प्रश्नामध्ये एका खूप मोठ्या कायदेशीर लढाईचं उत्तर लपलेलं आहे. तर या प्रकरणाची सुरुवात कशी झाली? बघा, अनेक मोठ्या गोष्टींची सुरुवात ही एका छोट्याशा ठिणगीतूनच होते. इथेही अगदी तसंच झालं. एका सामान्य नागरिकाने एका मोठ्या शक्तिशाली अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली आणि तिथूनच एका महाप्रकरणाला तोंड फुटलं. 2000 कोटी रुपये आकडा ऐकलात? हा आकडाच इतका प्रचंड आहे की प्रकरणाचं गांभीर्य किती आहे हे वेगळं सांगायलाच नको. आणि आरोप काय होता? बेहिशोबी मालमत्ता. म्हणजे काय? तर तुमच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने जास्त संपत्ती गोळा करणे. चला, आता जरा या प्रकरणाच्या खोलात जाऊया. तर टार्गेटवर होते पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे. आरोप असा होता की त्यांनी ही बेहिशोबी मालमत्ता आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या आणि काही कंपन्यांच्या नावावर जमा केली होती. आणि ही तक्रार कोणी केली? तर 2016मध्ये श्री तानाजी गंभीरे नावाचा एका सामान्य नागरिकाने. ओके, तक्रार तर दाखल झाली. मग पुढे काय? चौकशी सुरू झाली, पण काही दिवसांतच असं काहीतरी झालं की जणू काही ते एका अदृश्य भिंतीला जाऊन धडकली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे ACB यांचा तपास अचानक थांबवला गेला. का? कशामुळे? पाहूया. आता ही टाईमलाईन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की चौकशी कशी मुद्दामहून लांबवली गेली. मे 2016ला तक्रार झाली आणि ACBला फक्त जबाब नोंदवायलाच नोव्हेंबर 2018 साल उजाडलं, म्हणजे 2 वर्षांपेक्षा जास्त काळ. मग जेव्हा अधिकाऱ्यांकडून काहीच सहकार्य मिळेना, तेव्हा जानेवारी 2019मध्ये ACBनं ओपन चौकशीची परवानगी मागितली. आणि मग काय? एप्रिल 2019मध्ये ती परवानगी सरळ नाकारली गेली. विचार करा, जवळजवळ 3 वर्ष गेली आणि चौकशी जिथल्या तिथे थांबली. म्हणजे बघा, हे सगळं किती पद्धतशीरपणे थांबवण्यात आलं. स्टेप बाय स्टेप. एक नागरिक तक्रार करतो, ACB गोपनीय चौकशी सुरू करते. पण जसाच तपास खऱ्या अर्थाने पुढे जाणार असतो, म्हणजे ओपन चौकशीची वेळ येते, तेव्हा वरचे अधिकारी परवानगीच देत नाहीत आणि विषय संपला. अख्खं प्रकरणच बंद. पण मग ही चौकशी अशी अचानक का थांबली? या सगळ्याच्या मागे होता एक कायदा, एक कायदेशीर ढाल. आणि तोच कायदा या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. त्याचं नाव आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं कलम 17A. तर हे कलम 17A आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा मुळात बनवलाय प्रामाणिक अधिकाऱ्यांना विनाकारण होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी. म्हणजे समजा एखाद्या ऑफिसरने त्याच्या कामाचा भाग म्हणून एखादा निर्णय घेतला, तर त्याची चौकशी करण्याआधी तपास यंत्रणांना त्याच्यावरच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. हा आहे मूळ कायदा. आणि इथेच या प्रकरणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. बघा, कायद्याचा उद्देश होता प्रामाणिक निर्णयांना संरक्षण देणं. पण इथे काय झालं? बेहिशोबी मालमत्ता जमवणं, जो एक वैयक्तिक गुन्हा आहे, त्यालाच अधिकृत कर्तव्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला. आणि चौकशी थांबवण्यासाठी याच कायद्याचा ढालीसारखा वापर केला गेला. म्हणजे सरळ गैरवापर. आता जेव्हा तपास यंत्रणेचेच हात कायद्याने बांधले गेले, तेव्हा हे प्रकरण गेलं थेट उच्च न्यायालयात. आणि मग कायद्याचा खरा अर्थ काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेने या प्रकरणात एंट्री घेतली. तर न्यायालयासमोरचा सर्वात मोठा आणि सरळ प्रश्न हाच होता: बेहिशोबी मालमत्ता जमवण्यासारख्या गुन्ह्याला कलम 17Aचं संरक्षण मिळू शकतं का? उत्तर हो की नाही. आणि या प्रश्नावर न्यायालयाने जो निकाल दिला ना, तो एक ऐतिहासिक निकाल ठरला. न्यायालयाने अजिबात वेळ न घालवता अगदी स्पष्ट आणि खणखणीत शब्दात निकाल दिला. कोर्टाने म्हटलं, ऐका, जिथे बेहिशोबी मालमत्ता जमवण्याचा गुन्हा आहे तिथे चौकशीसाठी कोणत्याही पूर्व परवानगीची गरज नाही, अजिबात नाही. हा इतका मोठा निर्णय होता कारण या एका वाक्याने भ्रष्टाचाराच्या आरोपांना कायद्याच्या ढालीतून बाहेर काढलं. आणि इतक्यावरच न्यायालय थांबलं नाही. त्यांनी अजून एक गोष्ट स्पष्ट केली की हे जे कलम 17Aचं संरक्षण आहे ते फक्त आणि फक्त अधिकाऱ्याच्या ऑफिशियल ड्युटीसाठी, म्हणजे अधिकृत कर्तव्यासाठी आहे. आता सांगा,
बेहिशोबी संपत्ती जमा करणं हे कुठल्या अधिकाऱ्याचं अधिकृत कर्तव्य असू शकतं का? नाहीच. त्यामुळे या गुन्ह्यासाठी कायद्याची ढाल वापरता येणारच नाही. विषयच संपला. आणि एवढंच नाही, ज्या आयुक्तांनी ही परवानगी नाकारली होती ना, त्यांनाही कोर्टाने चांगलंच झापलं. कोर्टाने म्हटलं की तुम्ही तर एक प्रकारे स्वतःचीच एक मिनी ट्रायल चालवत होतात, म्हणजे स्वतःच न्यायाधीश बनला होतात. पण हे तुमच्या अधिकारातच नाहीये. तुमचं काम फक्त प्राथमिक पुरावे बघून हो किंवा नाही म्हणण्याचं आहे, स्वतः तपास करण्याचं नाही. कोर्टाने किती कडक शब्दात सुनावले ते ऐका. आयुक्तांनी आपल्या अधिकारांची मर्यादा स्पष्टपणे आणि खूप मोठ्या फरकाने ओलांडली आहे. म्हणजे बघा, हा फक्त एक निकाल नव्हता, तर आपल्या अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या प्रत्येकासाठी एक सणसणीत चपराक होती. तर मग फायनल निकाल काय लागला? 1. चौकशी थांबवणारे सगळे आदेश रद्द. 2. आयुक्तांचा तो निर्णय पूर्णपणे चुकीचा, गैरसमजावर आधारित ठरवला गेला. 3. आणि सर्वात महत्त्वाचं, बेहिशोबी मालमत्तेच्या केसमध्ये कलम 17A लागूच होत नाही हे शिक्कामोर्तब झालं. आणि 4. चौकशी पुन्हा सुरू करा असे स्पष्ट आदेश दिले गेले. पण थांबा, ही गोष्ट फक्त या एका प्रकरणापुरती नाही आहे. या निकालाचे परिणाम खूप दूरगामी आहेत. संपूर्ण देशातल्या भ्रष्टाचार विरोधी लढाईवर याचा परिणाम होणार आहे. कसा? चला समजून घेऊया की या निकालाचं खरं महत्त्व काय आहे. तर या संपूर्ण प्रकरणातून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? सगळ्यात पहिलं, कलम 17A ही ढाल निर्णयांसाठी आहे, भ्रष्टाचारासाठी नाही. दुसरं म्हणजे बेहिशोबी मालमत्ता गोळा करणं हे कधीच ऑफिशियल ड्युटी असू शकत नाही. तिसरी गोष्ट, वरिष्ठ अधिकारी स्वतःच कोर्ट बनून तपास थांबवू शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या निकालामुळे ACB सारख्या भ्रष्टाचार विरोधी एजन्सीजना एक नवं बळ मिळालं आहे. या निकालाने कायद्यातली एक खूप मोठी पळवाट नक्कीच बंद केली. पण खरा प्रश्न अजून बाकी आहे. भविष्यातही कायद्याचा असा गैरवापर करण्याचे प्रयत्न होतच राहणार. मग अशावेळी आपली न्यायव्यवस्था प्रत्येक वेळी इतकीच खंबीरपणे उभी राहील का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, एक जागरूक नागरिक म्हणून यात आपली जबाबदारी काय, यावर विचार करायलाच हवा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.